गुड मॉर्निंग। आताच हे 4:30 आहेत आणि आम्ही पहिल्या आरतीला जातोय। 4:30 वाजता आहे। तर आता एक फोन करणार कार्टला। सकाळी जे 4:30ला घरातून निघालेलो तेव्हापासून आता फ्री झालोय, कारण आधी 2 मंगल आरती झाल्या। एक मेन टेम्पल मध्ये, नंतर दुसरा मदन मोहन टेम्पल मध्ये। 2 मंगल आरती नंतर एक यज्ञ होतो। त्या यज्ञामध्ये 3 होम करतात। त्याच्यात खूप बराच वेळ जातो। आणि आज शृंगार आरती नाही मिळाली, कारण मंदिराचं काम चाललेलं आहे, बंद आहे। तर इथे खूप एक गोष्ट चांगली आहे, मला सांगावी वाटते। जर इथे कुठे रस्त्यात कार्ट आला तर ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला कुठे जायचं आहे, आणि जर ते त्यांच्या वे मध्ये असेल मग तुम्ही पण त्या कार्ट मध्ये बसू शकता। आणि आता मला खूप भूक लागलेली आहे। आणि यज्ञाबद्दल मी सांगत होती, तर यज्ञ पण खूप छान होतं। आणि खूप सहभागी करून घेतलं प्रत्येकाला, खूप माहिती पण दिली, छान होतं। मला असं वाटतं की एकदा तरी इथे यावं आणि हा एक्सपिरियन्स घ्यावा, कारण मला इस्कॉन बद्दल काही आयडिया नव्हती, पण इथे आल्यावरती कळलं की कशा गोष्टी असतात, काय काय होतं इथे। ब्रेकफास्टला पुरी भाजी घेतलेली आहे, मी नाही तर कपिलने घेतलंय। माझं सँडविच येतंय, कारण कॅफेचं ट्राय नाही केलेलं काल, तर आम्ही ट्राय करणार आहोत। आणि जे कोणी टुरिस्ट येतात तर ते श्रीनाथजी भवन कॅफे मध्ये खाऊ शकतात। हा असा कॅफे आहे। आणि बेस्ट पार्ट ते तुम्हाला मी दाखवते। इथे जो कचरा जर तुम्ही बघितला तर इथे फूड वेस्ट पूर्ण सेग्रिगेट केलेला आहे। म्हणजे लेफ्ट ओव्हर फूड आहे, इथे मिक्स्ड फूड आहे, पुन्हा स्टील प्लेट्स साठी आहे, आणि प्लास्टिक वेस्ट आहे। म्हणजे आता हा कचऱ्याचा कसा ते लोक वापर करतात, सस्टेनेबिलिटी ज्याला म्हणतात, त्याचा कसं काय हा कचऱ्याचा वापर करणार आहेत ते तुम्हाला मी सांगते। म्हणजे कसा उपयोगात प्रत्येक गोष्टी इथे आणतात। आता आमचं पोट भरलेलं आहे, तर आता एक टूर घेणार आहोत आम्ही, जी माझी काल झाली नाही, कारण कालचं शेड्यूल वेगळं होतं। आता मी वृंदावन फिरणार आहे, मथुरा फिरणार आहे, आणि काही अशा ऍक्टिव्हिटी किंवा प्रकल्प बघणार आहे। आता आम्ही माझ्या गाईडची वाईट बघतोय, जे आम्हाला सगळं सांगतायत, राहुल प्रभू त्यांचं नाव। आणि इथे कसं आहे माहितीये, जर मुलगा असेल म्हणजे मेल मध्ये जे असतात त्यांना प्रभू म्हणतात, आणि जे विमेन असतात त्यांना माताजी म्हणतात। सेट करते, आज मी ट्रायपॉडला लावलाय कॅमेरा, कारण हातात जेव्हा मी घेते ना, ते एकदम चेहरा माझा मोठा वाटतो, तर असा घेतलेला आहे। हा प्रो आहे, बाय द वे, हा प्रो आहे। आणि आम्ही ज्या ठिकाणी जातोय गोलोक, त्याच नावाचा आम्ही काल पिझ्झा पण खाल्ला। जर तुम्ही इथे येणार असाल आणि इथे राहत असाल, तो गोविंदास मधून डिनर साठी तो पिझ्झा नक्की ऑर्डर करा, खूप छान आहे। आणि हे एक गोष्ट सांगायची विसरले की जन्माष्टमी येते तेव्हा तर तुम्ही इथे यायला पाहिजे, कारण इथली वाईब वेगळी आहे, तर मिस नक्की करू नका। आणि इथे गौशाला आहे, आणि खूप गोष्टी तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता, जसं इथे अन्न सुद्धा दान होतं। त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, नक्की चेक करा।
जर तुमच्याकडे वेळ नसेल वृंदावन मथुराला जायला, तर 2 दिवस काढून तुम्ही इथे नक्की या गोवर्धन इको विलेजला. कारण तिकडे गर्दी आहे, इथे तुम्हाला पीस मिळेल आणि तेवढी गर्दी मिळणार नहीं सकते हैं। पूरे गोवर्धन पर्वत में हमने यहाँ पे बैरिकेड लगाया क्योंकि लोग चढ़ते, बच्चे लोग कभी आके, बट ये एक ऐसी एक गोवर्धन पर्वत का हिस्सा है जो यहाँ पे बाहर निकला हुआ है, और ये ऑटोमेटिकली निकला हुआ है, ये भक्तों के लिए निकला हुआ है। सो उधर भक्त इनके दर्शन कर सकते हैं, टच करके आशीर्वाद ले सकते हैं गोवर्धन पर्वत को डायरेक्टली। तो आप सभी भक्तों को भी आशीर्वाद ले लीजिए। ओके, चलिए, जेकेडी जैसा मैं आशीर्वाद दे रहा हूँ सबको। बट ठंडी के समय या फिर गर्मी के समय में आएंगे तो ये इतना भरा हुआ रहेगा, एवरीथिंग आपको यहाँ पे हर एक छोटे से छोटे जगह पे डायरामा दिखेंगे, हर एक भगवान के फोटो, बहुत सारी चीजें दिखेंगे। तो यहाँ पे है मानसी गंगा। तो ये मानसी गंगा कहते हैं कि जो गंगा है, गंगा से भी ज़्यादा प्योर मानसी गंगा है। तो एक बार जो मानसी गंगा में नहा लेता है या फिर उसका पानी अपने पे डाल देता है, वो बहुत ज़्यादा प्योर हो जाता है। तो यहाँ पे हमारे बहुत सारे डायरामा रहते हैं अंदर, यहाँ पे बोट में कृष्णा चल रहा है ऐसा, ये सारे बहुत सारे डायरामा रहते हैं। अभी फिलहाल हमने निकाल दिया गया, जैसे कि पूरे वीडियो में हम लोग यही बोलते आ रहे हैं कि निकाल दिया गया, निकाल दिया गया, इसीलिए क्योंकि आप जब आओगे तो आपको ये सारी चीज़ें पता रहेगी। और अगर आपको इन सारी लीला स्थल के बारे में पता नहीं है कि किस तरीके से मानसी गंगा आई, तो आप मेरे चैनल पे देख सकते हैं, इको विलेज वाले प्रभु जी। आप इंस्टाग्राम पे देख सकते हैं, उसमें इको विलेज वाले प्रभु जी, उसमें मैंने सारे लीला स्थल के ऊपर डिटेल में बताया कि किस तरीके से मानसी गंगा प्रकट हुई थी, किस तरीके से गोवर्धन पर्वत को श्री कृष्ण ने उठाया था। आप देख सकते हैं, आइए मेरे साथ में परिक्रमा मार्ग में। फिलहाल बारिश है इसीलिए आपको यहाँ पे थोड़ा गंदा दिख रहा होगा, लेकिन गर्मी ठंडी के समय हम लोग एकदम इसको प्योर मेंटेन करते हैं, क्योंकि यहाँ पे है राधा कुंड और यहाँ पे श्याम कुंड। राधा कुंड और श्याम कुंड एकदम गोवर्धन के समक्ष। यहाँ पे गिरिराज गोवर्धन जो हमने अभी मदन मोहन में देखा, वो यहाँ पे बैठते हैं, ये जो जगह है ना, वहाँ पे उनका स्थान है, एकदम पर्वत के एकदम बीच में। बट अभी फिलहाल वो वहाँ पे मदन मोहन में शिफ्ट किए गए क्योंकि बारिश की वजह से। और यहाँ पे है राधा कुंड, श्याम कुंड। एक ब्यूटीफुल चीज बताता हूँ। राधा कुंड देखना आप कितना एकदम स्क्वायर, एकदम मेंटेन्ड है एकदम। श्याम कुंड देखना टेढ़ा है, क्योंकि कृष्णा हमारे टेढ़े है, बाके बिहारी, तो इसीलिए। तो यहाँ पे हमारा परिक्रमा पूरा होता है। अब हम जाएंगे, हमने 3 टेम्पल कंप्लीट किया, राधा मदन मोहन, राधा श्याम सुंदर, राधा दामोदर। अब हम जाएंगे राधा रमन की तरफ, राधा रमन मंदिर, फिर उसके बाद में जाएंगे राधा गोकुलानंद, उसके बाद में जाएंगे राधा गोविंद देव, और उसके बाद में जाएंगे राधा गोपीनाथ। चलिए आइए, टेम्पल के बाजू में, अगर आप रियल में जब वृंदावन में राधा गोकुलानंद टेम्पल में जाओगे तो आपको ऐसे समाधिस दिखेंगे जो हमारे पूज्य गोस्वामीज जो है, सभी बड़े बड़े गोस्वामीज, जिन्होंने आज उनकी बदौलत हमें ये सारी लीला स्थल देखने मिल रही है। क्योंकि जब वृंदावन में मुगलों ने अटैक किया था, उसके बाद में ये सारे लीला स्थल डिस्ट्रॉय हो गए थे। तो चैतन्य महाप्रभु के कहने पे जो उनके डिसाइपल्स थे, छठ गोस्वामीज, उन्होंने इन सब लीला स्थल को फिर से एकजुट करके बनाया और लोगों को बताया कृष्णा के बारे में। एक हरे कृष्णा मोमेंट का स्टार्ट किया कि कृष्णा के सारी लीला क्या है, उनके बारे में सबको स्प्रेड किया, तब लोगों को पता चला। तो ये है सारे उनकी समाधि है। राधा गोविंद देव मंदिर, राधा गोविंद देव के बाजू में यहाँ पे गोपीनाथ, राधा गोपीनाथ मंदिर है। तो पहले हम जाएंगे राधा गोविंद देव में। राधा गोविंद देव की दर्शन करने के बाद, अगर आप देख सकते हैं एकदम एग्जैक्ट रेप्लिका बना है राधा गोविंद देव। अगर हम मंदिर जाएंगे वृंदावन में तो वो भी सेम टू सेम है। तो ये, और फिर उसके बाद में वहाँ पे आप देख सकते हैं राधा गोपीनाथ, गोपीनाथ, राधा गोपीनाथ। इतने ब्यूटीफुल दिखते हैं। इनकी एक जो फेमस बहुत बड़ी जो लीला है वो ये है कि अगर आप राधा गोपीनाथ को देखेंगे तो राधा गोपीनाथ अपने हाथ में घड़ी पहनते हैं। तो उसके पीछे एक लीला है। तो एक बार एक फॉरेन कंट्री से आए थे राधा गोपीनाथ टेम्पल में। तो वहाँ पे वो देखे, तब वो भगवान पाठ में विश्वास नहीं करते थे, बोलते थे कि क्या है, किस चीज़ की पूजा कर रहे हैं आप। वो बोलते कि हमारे भगवान है। हम लोग ने बोला कि भगवान है, श्री कृष्ण है। तो दे सेड, वो उसने पूछा कि इस कैसे, मतलब इसमें लाइफ है क्या, समथिंग ऐसा कुछ है। तो दे सेड यस, ही स्वयं भगवान। तो उन्होंने बोला कि ओके, अगर ये भगवान है स्वयं, तो उनके पास एक घड़ी था। तो जो
जो हार्ट बीट पल्स के ऊपर चलता था। तो वो जो घड़ी उन्होंने ना बोला कि इनको पिना के दिखाओ तो देखते अगर ये सच्ची में भगवान है तो हार्ट बीट तो पंप होगी इनकी। तो जब उनको पिनाया राधा गोपीनाथ जी को पिनाया तो जो घड़ी था वो हार्ट बीट पे चलता था, पल्स पे चलता था। तो जब पिनाया तो वो घड़ी चलने लगा, सो चल रहा था। तो दैट जो फॉरेनर था वो बहुत शॉक्ड हो गया और उसके बाद से वो फॉरेनर भी बहुत बिलीव करने लग गया और वो भक्त बन गया। तो इस तरह हमारे लीला है, हम बोलते कि विग्रह है, मूर्ति है, पत्थर की मूर्ति है, नहीं, ये स्वयं भगवान है, ये हमारे करता धरता हमारे प्रभु है। सो ये हमारे प्राणधन, इनके वजह से ही हम हैं, हमारे राधा रमन, हमारे गोपीनाथ, हमारे राधा श्याम सुंदर, दामोदर, मदन मोहन, सब हमारे कृष्णा के तो अनेक सारे लीला के ऊपर नाम है। तो आप कुछ भी प्रेम से कृष्णा का नाम लीजिए, कृष्णा आपके सामने प्रकट होंगे, आपसे प्यार से रहेंगे, आपके हृदय में स्वयं कृष्णा है। तो उसी तरह से हम अभी आगे चलेंगे। हमारा यहाँ पे ख़त्म होता है वृंदावन के 7 टेम्पल का टूर, बट अब हम जाएंगे बरसाना। तो हमने सबसे पहले हम गए गोकुल से हम पार करके आए, ब्रिज पार करके, यमुना पार करके हम आए वृंदावन में। अब वृंदावन से हम जाएंगे बरसाना से हम जाएंगे नंदगांव। तो आइए आए हम चले वृंदावन। यहाँ पे हमारा वृंदावन ख़त्म होता है, इस तरफ बरसाना स्टार्ट होता है। बरसाना का मान मंदिर इस तरफ है, यहाँ पे बरसाना का रास्ता है। तो हम यहाँ पे जाएंगे बरसाना, श्री जी टेम्पल की तरफ जाएंगे। आ जाइए मेरे साथ में। हम बरसाना में आ रहे हैं। बरसाना में जो श्री जी टेम्पल है, ये हम बरसाना का मेन टेम्पल, श्री राधा रानी का घर बरसाना। आइए, हेलो श्रीमती राधा रानी, श्री कृष्णा की जय। देख सकते हैं हमने सबसे पहले कवर किया गोकुल के बाद हम आए वृंदावन के बाद हमने किया बरसाना के बाद हम आएंगे नंदगांव जो नंद बाबा का गांव है। आइए, ये हमारा नंद भवन, जहाँ पे हमारे नंद बाबा है, नंद बाबा के साथ यशोदा मैया है, यहाँ पे बलराम है, और जिन्हें हम दाऊ भैया कहते हैं, बलराम है, और श्री कृष्णा है। तो ये यहाँ पे दोनों एकदम ट्विंस दिख रहे हैं, राइट, क्योंकि दोनों का श्रृंगार एक जैसा करते हैं। जैसे अगर हमारे घर पे किसी के ट्विंस होता है तो आप उनको अलग अलग, अगर 2 भाई ऐसे रहते हैं या बहन होते हैं तो बच्चों को ऐसा अलग अलग कुछ ड्रेस पहनाते हैं, सब तो उनके बीच झगड़ा होता है। तो इसीलिए यहाँ पे भी हमारा ऐसा ही है कि उन दोनों को एकदम सेम श्रृंगार करते हैं, सेम तरीके का कपड़ा। इनको एक चीज़ देंगे तो उनको भी एक चीज़ देना पड़ता है, सबको सेम टू सेम देते हैं, सो दैट उनके बीच झगड़ा ना हो बच्चों के बीच। तो इस तरह से हमारे यहाँ पे दाऊ भैया और श्री कृष्ण जी है। हां, इथे रॉ वॉटर येतं पूर्ण, आणि ते रॉ वॉटर इथे या सेटलिंग टँकमध्ये जातं। सेटलिंग टँकमध्ये 30 मिनिट्स सेटल होतं ते, आणि जे पण सॉलिड्स आहेत ते सॉलिड्स खाली जमा होतात। मग ते सॉलिड्स पण आम्ही वेस्ट नाही करत, त्याच्यासाठी डी वॉटरिंग मशीन आहे, स्लश डी वॉटरिंग मशीन म्हणतो त्याला। आणि ते जे सॉलिड्स असतात मग त्याला पण एकत्र करून ते पण प्लांट्सला डायरेक्ट टाकतो, कारण का डोमेस्टिक आहे, आणि ते मग कलेक्शन टँकमध्ये जाऊन मग ट्रीटमेंटसाठी जातं पाणी। लेकिन नंबर निकल जाएगा यूट्यूब और उसके लिए ना क्या करना पड़ेगा। तर हा प्लास्टिक पायरोलिसिस प्लांट आहे विथ 100 kg कॅपॅसिटी। तर यात जे पण प्लास्टिक आमच्याकडे जमा होतं, ह्यांना काढायचं यायलेत का ते, हे इथे काम करतात, आणि इथे जे पण प्लास्टिक आम्ही कलेक्ट करतो ते आम्ही यामध्ये टाकतो। पायरोलिसिस म्हणजे काय, विदाऊट ऑक्सिजन बर्निंग। विदाऊट ऑक्सिजन बर्निंग म्हणजे काय, तर पूर्ण पॅक करणार, व्हॅक्यूममध्ये ठेवणार आणि त्याला गरम करणार। तर स्टार्टिंगला ते मेल्ट होणार, मग नंतर व्हेपर होणार, व्हेपर झाल्यावर त्याला आम्ही कूल डाऊन करतो। तर काही आता जेव्हा आम्ही 400 डिग्री सेल्सियसला तापवतो त्याला, तर ते डिसेंटिग्रेट होतं। तर कार्बन चेन, हायर कार्बन चेन स्मॉलरमध्ये कन्वर्ट होतात, आणि त्या स्मॉलर चेन आम्ही जसं मिथेन इथेन झालं त्याला आम्ही कॉम्प्रेस करून लिक्विडमध्ये नाही करू शकत, तर त्याला गॅसमध्येच ठेवतो। जे 5 गॅसेस आहेत
C1 C2 C3 C4 C5 त्याला सर्वांना गॅसमध्ये ठेवतो आणि बाकीचे जे असतात C5 नंतरच्या चेन त्या सगळ्या ऑइलमध्ये कन्वर्ट होतात. तर आपल्याला ऑइल, वॅक्स आणि वॉटर ह्या 3 पद्धती भेटतात या प्लास्टिकमधून. मग ते ऑइल आम्ही जमा करतो आणि ते ऑइल जमा करून ते तिकडे प्रभूजी दाखवत आहेत. ते वेस्ट मॅनेजमेंटचे हेड आहे तिथे. आणि आता हे बघा, हे आहे ऑइल, हे डिस्टिल्ड ऑइल आहे. हे स्टार्टिंगला क्रूड ऑइल भेटतं. ह्याला डिस्टिलेशन युनिटमधून मग असं ऑइल भेटतं, फिल्टर होऊन येतं. हरे कृष्णा. आपण जी सस्टेनेबिलिटीची टूर घेतली आहेत, आम्ही कव्हर करतो ज्या माणसाच्या बेसिक गरजा आहेत. फूडसाठी ऑर्गॅनिक फार्मिंग, वॉटरसाठी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट पण आहे आणि वॉटर मॅनेजमेंट. तुम्ही जे 2 पॉन्ड बघितलेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग पॉन्ड. नंतर आहे एनर्जीसाठी 300 किलोवॅट सोलर पॉवर प्लांट आहे जो की 1200 युनिट्स तयार करतो. नंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी आपण जो बघितला सॉईल बायोटेक्नॉलॉजी प्लांट, 2 लाख लिटर पर डे आम्ही वॉटर ट्रीट करतो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट जे की आपण वेस्ट मॅनेज करतो. वेस्ट पण एक घरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यात फूड वेस्ट झालं. फूड वेस्टसाठी आम्ही 500 kg पर डेचा कॉम्पोस्ट आहे. नंतर काऊडंग वेस्टसाठी बायोगॅस प्लांट तर आहेच, पण त्याच्याबरोबर हा पण आहे, वर्मी कंपोस्ट पण आहे जो की आम्ही फार्मर्सला देतो. तर याच पद्धतीने याचबरोबर आम्ही इथे तर करतोच. आणि तिसरं आहे प्लास्टिक पायरोलिसिस प्लांट, ज्याच्यातील जे पण प्लास्टिक येतं गोवर्धन इको विलेजमध्ये त्याला ट्रीट करून ऑइलमध्ये कन्वर्ट करतो. तर इथे ज्या पण गोष्टी तुम्ही बघितलात त्या सर्व मोस्टली 95% सस्टेनेबिलिटीच्या दृष्टिकोनातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या पद्धतीने आम्ही, हे तर एज्युकेशन मॉडेल झालंच. आणि आमच्याकडे मागच्या वर्षी 13 इंटर्न्स आले होते. टेक्सास युनिव्हर्सिटी, नॉट्रेडॅम युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर क्युनी, सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, या पद्धतीने उई स्कूल म्हणून आहे, वेलिंगर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, आणि गीतम युनिव्हर्सिटी, IIT बॉम्बे, या सर्व म्हणजे सर्व कॉलेजेसचे इंटर्न्स पण इथे येऊन शिकतात. आणि 1200 ते 1300 लोक, 1300 स्टुडंट्स यावर्षी टूरला आले होते. तर आम्ही 1 डे एज्युकेशनल टूर पण देतो आणि 2 डेज एज्युकेशनल टूर, जिथे की लोक म्हणजे स्टुडंट्स योगा, आयुर्वेदाबरोबरच सस्टेनेबिलिटी पण शिकू शकतात आणि एक इको विलेजची फील घेऊ शकतात की कसं ते त्यांच्या लाईफमध्ये सस्टेनेबिलिटी अप्लाय करू शकतील. आणि इंटर्नशिप पण आहे. हां, आणि आम्ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी पण प्रोव्हाइड करतो. तुम्हाला मी लिंक शेअर करतो. कृष्णा, तर तुम्हाला हा व्लॉग आवडला का? आणि हा पार्ट 2 होता. पार्ट 1 बघायचा आहे तर लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा. श्वास घेऊ दे. आणि असं तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज मोटिवेट करा बाय सबस्क्रायबिंग मी. लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. राधे राधे.